मित्रांनो आता बाबांनी नको मला नको मित्रांनो इथे बाबांनी वरच्या साईडला काजूची बाग लावली आहे. तर मित्रांनो ते तुम्हाला दाखवत आहे बघा. तिकडे जातोय आता आम्ही सगळे जातो, मम्मी मावशी बाबा वगैरे. हे बघा ते वरच्या साईडला आणि परसावून ह्या साईडला आहे. ते तुम्हाला आता आम्ही आतून सगळं दाखवलं. एक कुंपणच्या आतमध्ये ते सगळं परसावणच आहे आणि बाबा आहेत जे नेतात आम्हाला तिकडे. मित्रांनो तुम्हाला मी मगाशी दाखवलं ना, ते बाबांची पण ओळख, बाबांना पण दाखवलं. तर बाबांची ओळख करून देऊया. बाबा हे तुम्ही सगळं उभं केलं ते किती वर्षापासून केलं उभं? झालं 20-25 वर्ष झाले. 20-25 वर्षापासून त्यांनी सगळं केलेलं आहे. तर तुमचं वय काय? माझे 85. आता 85 वय, तरी देखील हे इकडे आता सांभाळत आहेत आणि अजून देखील सांभाळून सगळं करत आहेत. आणि आता सुद्धा आम्हाला ते आपल्या काजूच्या बागेमध्ये घेऊन जातात. मित्रांनो चला आपण ती बाग पण बघूया. चला. ज्यांच्याशिवाय आपल्याला माहिती नाही पडणार ना कुठपर्यंत काय काय आहे ते. या आरामात या. हे बघा हे काजूची बाग आहे मित्रांनो. हे एवढं 85 वर्षापर्यंत त्यांनी अजून सांभाळलेलं आहे आणि अजून देखील ते सांभाळू शकतात. हे बघा काजू भरलेले आहेत. आता ते मे पर्यंत आपल्याला भेटतीलच खायला. हे बघा बांधाच्या बाजूबाजूने बघा मित्रांनो हे छोटे छोटे फुलं आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का कसले आहेत ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे तुम्हाला माहिती असतील तर नक्की कळवा मित्रांनो. हे बघा मम्मी आता इथून जे पाळा पाचोल आहे ते छोटे छोटे ते उचल बाजूला ठेवते जेणेकरून पायाला लागू नये म्हणून. आणि माझी मावशी बघा कशी माझ्याकडे बघून असते. ती मला पहिल्यांदाच बघते ना असे व्हिडिओ वगैरे बनवताना, म्हणून ती हसते माझ्याकडे. चला ठीक आहे, त्यांना पण एक आनंद. हे सगळे पानं वगैरे पडले, ती सुकलेली पानं वगैरे पडले आहेत त्याची काजूची. पण याच्यामध्ये भीती पण असू शकते मित्रांनो, जेणेकरून यामध्ये भीती सुद्धा असू शकते मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्या सुद्धा गावी असेल तर तुम्ही सुद्धा सांभाळून वगैरे जा त्याच्यामध्ये. त्या आतमध्ये पाचोल्यामध्ये कोण असेल कोण नाही माहिती नाही आपल्याला. आपण वाट इथून अजून बघूया आपण खाली जाऊन. हे बघा मित्रांनो ती पण खूप मोठी पण खूप मोठं हे बगीचा आहे काजूचा. एवढं त्यांनी सांभाळलेलं आहे मित्रांनो. बघा मी पुढपर्यंत जातो तिथपर्यंत अजून संपत नाहीये. मला इथून वाकून वाकून जावं लागते कारण की झाडं पण खूप लहान आहेत आणि प्लस त्यांना आता भरपूर ते सध्या झाडं पण खूप लहान आहेत आणि ते आता भरले आहेत. फुलं वगैरे यायला स्टार्ट झालेले आहेत. बहुलेट म्हणजे त्याची फुलं वगैरे येतात म्हणजे ते आपल्याला खाण्यासाठी मिळू शकतात. काजूचे बिया काजू वगैरे.
काय दाखवते? हम्म. हे बघा मित्रांनो, बाबा अजून देखील काम करत आहेत त्यांच्या 85 वयापर्यंत. गावची ती गावची कामं, गावची त्यांना जमणार, आपल्याला जमणार नाही. आपण काय करायला गेलो तर आपल्याला लागा बिगायच्या त्यात ते हात लावून देत नाहीत आपल्याला मेन म्हणजे. आणि मावशी, ही आपली ही माझी मावशी. तर मावशीला विचार, आपण गावाला आल्यानंतर कसं वाटतं इथे? छान वाटतं. ते मुंबईला जाण्याचं मन होतं की नाही आपल्याला? नाही वाटत. नाही वाटत ना? नाही. मित्रांनो, हे असं ठिकाण आहे गावचं की आम्हाला परत मुंबईला लवकर जाण्याचा मूड होत नाही. इकडचं वातावरण असं आहे ना की आज दुपारी 1-1:30 वाजता सुद्धा इथे ऊन वगैरे नव्हतं, थंड वारा सुटला होता थंडीचे दिवस असल्यामुळे. आणि आपल्या मुंबईच्या ठिकाणी बघायला गेलं तर दुपारी 1 ते 2च्या मध्ये एवढं ऊन असतं ना मित्रांनो, कधी कधी कंटाळा येतो. आणि इकडे ऊन पण नाही आहे आणि प्लस मस्त गार वारा सुटलेला आहे. तर खूप भारी वाटलं मित्रांनो इकडे येऊन. बस 1 ते 2 दिवसासाठी आलो आहे. तेच खूप मन सोबतं इथे जरा आनंद घेऊन निघणार आहे मुंबईला. चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला पुढे अजून काय होत असेल तर ठीक, नाही तर आपण आहे ना इथेच व्हिडिओ स्टॉप करू, जेणेकरून तुम्हाला पण पाहता येईल. हे बघा मित्रांनो, ही माझी आई, म्हणजे मम्मीची आई आणि माझी आजी. आहे, आम्ही गावाला आल्यानंतर कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. हे बघा, ही पण बोलते चांगलं वाटतं, म्हणजे आम्ही गावाला आल्यानंतर हिला पण बरं वाटतं. संत्याई, तुला कसं वाटतं आम्ही गावी आल्यानंतर? बरं वाटतं ना? हा, ही पण आमची संत्याई पण बोलते बरं वाटतं. म्हणजे आम्ही गावी सगळेजण आल्यानंतर या म्हाताऱ्या लोकांना पण चांगलं वाटतं. बघा, ती बघा हसायला लागली. बघा, म्हाताऱ्या बोलले तर हसायला लागली. हे बघा हसते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.